बीड जिल्ह्यातील परळी इथं पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित मेगा एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत विविध प्रदर्शनांची पाहणी केली। यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते। या प्रदर्शनात गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या राधा या जगातील सर्वात कमी उंचीच्या म्हशीची विशेष चर्चा होती। मुख्यमंत्र्यांनी राधाबाबत सविस्तर माहिती घेतली, तसंच विविध प्राण्यांच्या जाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेतलं। पशुपालकांच्या समृद्धीसाठी तसंच पशुधन आणि विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। दादा, जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून आपण शेतकरी आहात आणि आपल्याला तो मान मिळालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी देखील भेट दिलेली आहे, कौतुक केलेलं आहे, काय सांगाल? सुरुवातीला तर धन्यवाद, ज्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली। महापूजन एक्स्पोमध्ये कमिशनर ऑफिस पुण्यातून आम्हाला इथं आमंत्रित करण्यात आलं, त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद। विशेष म्हणजे जे आम्हाला संधी भेटलेली आहे या ठिकाणी विशेष आकर्षणाची, त्यामध्ये तिला आम्हाला जी महाराष्ट्रामध्ये पहिलं गिनी वर्ल्ड रेकॉर्ड भेटलं आहे त्याचा हा गोष्टी सन्मान आपल्या या ठिकाणी झालेला आहे। वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलंच भेटलेलं आता। काय सांगेल, कोणती जात आहे, कशा पद्धतीचं दूध देण्याची पद्धती काय, आईची उंची कशी आहे? सुरुवातीला सांगायचं झालं तर माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्वविक्रम नोंदवला, त्यामध्ये जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली। विशेष म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो, आता ती 3.5 वर्ष झालेली आहे। आतापर्यंत राधाने 25 कृषी प्रदर्शने केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली। विशेष म्हणजे आता ह्या प्रदर्शनानंतर ज्या रिसर्च बघते, आता तिचा फोकस राहून ज्या पुंगून जाते तुम्ही छोट्या छोट्या गायी बघतात, त्याच पद्धतीनं आता राधाची ह्या कमी उंचीची आपण म्हैस तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे। विशेष म्हणजे तिच्या एवढ्या उंचीमुळे आता ती आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राहिलो नसतो, तिची आताची परिस्थिती अख्खी जगभर पसरली आहे। तिचा खोराकामध्ये तिला आम्ही मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिली जाते। विशेष म्हणजे तिला आतापर्यंत पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाख रुपयाची मागणी, त्याचप्रमाणे आतापर्यंत त्याला 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे। पण तिला आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवून तिच्यावर एक नवीन तिची ब्रीड तयार होणार आहे, त्यामुळे आपल्याला तिला विकायचं नाही। पुढचं आपलं ध्येय काय, अशा पद्धतीची उत्पत्ती निर्माण करायची आपल्याला? 100% ज्या पुंगनूर गाई छोट्या स्पेसमध्ये जास्त उत्पन्न देणार, म्हणजे एक आवड म्हणे एक शेतकऱ्यांचं कसं असते, जे खाण्यापुरतं दूध म्हणजे घरापुरतं दूध तर निर्माण करण्याची, म्हणजे कमी स्पेसमध्ये तिला कमी चारामध्ये ती जास्तीत जास्त दूध देण्याचं आणि मोरजातीचं असल्यामुळे ती आणखी बऱ्यापैकी दूध देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, आपली भेट घेतली, बघितलं ते? सुरुवातीला साहेबांना आश्चर्य झालं की एवढ्या कमी उंची आतापर्यंत त्यांनी कुठंच पाहिली नव्हती। विशेष म्हणजे त्यांनी एवढा जो सन्मान दिला, म्हणजे त्यांनी तिचा अख्ख्या अंगावर हात फिरवला मायेने, असं एवढा रिस्पॉन्स आतापर्यंत आम्हाला कुठं भेटला नव्हता। आणि 100% त्यांचं पण असं, त्यांनी मी आताच त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकलं की त्यांचं पण असं उद्देश आहे की त्यांनी छोट्या मशीनची पहिल्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे। कसं वाटतंय प्रदर्शनाला? हजारो लाखो लोक येतात, भेट देतात आणि म्हशीचं कौतुक करतात। आतापर्यंत जे आम्ही कृषी प्रदर्शन केले त्यामध्ये जी अखिल भारतीय एवढं मोठं कृषी प्रदर्शन आम्हाला संधी भेटली, त्याचं आमचं भाग्य आहे। आणि आतापर्यंत ह्या प्रदर्शनात अख्खे 2 ते 2.5 हजार जनावर आहेत, त्या 2 ते 2.5 हजार जनावरांमध्ये राधा ही खास आकर्षण म्हणून आतापर्यंत ठरलेली आहे। देवगिरी महाविद्यालयात बेकायदेशीर फी वसुलीचा आरोप करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित देवगिरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून फीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केलाय। शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी प्राचार्यांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षण देण्याचं परिपत्रक जारी केलं असतानाही फी आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। वसूल केलेली रक्कम 15 दिवसात व्याजासह परत करावी अशी मागणी करण्यात आली। तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली फी सन्मानपूर्वक परत करावी आणि PRN संदर्भातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी ही मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संविधानिक जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। त्या मागणीनुसार जेवढे मागणी आहेत तेवढे मान्य करायचे आणि जे काही विद्यापीठाचे नियम आहेत थोडं मागे सर, विद्यापीठाच्या नियमांच्या बाहेरची मी एकही मागणी करणार नाही। विद्यापीठाचे जे नियम आहेत, आकाश दाखव पुस्तक, हे रात्रभर याचा अभ्यास केला मी, हे पुस्तक
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या टिपू सुलतान संदर्भातील विधानातील समकक्ष या शब्दाचा आधार घेत भाजपनं अनावश्यक वाद निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय। भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदू मुस्लिम वाद रंगवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। टिपू सुलतान या ऐतिहासिक व्यक्तिमत्वावरून राज्यात वातावरण तापवण्यापेक्षा बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या आणि वीज दरवाढ यांच्यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी लोंढे यांनी केली आहे। दरम्यान राज्यातील मूळ समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच हा वाद उकरून काढला जात असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये बोलताना जो समकक्ष शब्द निघाला त्याचा गैरअर्थ लागून हिंदू मुसलमान करण्यामध्ये पटाईत असलेले बीजेपीचे देवेंद्र फडणवीसांपासून सर्व बीजेपीची ट्रोल टीम जी आहे ती आता मागे लागलेली आहे। मुळामध्ये त्याचा अर्थ असा आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी रयतेला मोकळा श्वास देण्यासाठी ज्या पद्धतीनं मोगलांच्या विरोधामध्ये लढले, सर्व शहांच्या विरोधामध्ये लढले, त्याच पद्धतीनं टिपू सुलतान हैदर अली इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले। अँग्लो मैसूर वॉर 1, अँग्लो मैसूर वॉर 2, अँग्लो मैसूर वॉर 3 हे कशाच द्योतक आहे। लढता लढता ते शहीद झाले। त्यामुळे त्या अनुषंगानं स्वराज्याची प्रेरणा असलेल्या आणि शत्रूच्या विरोधात लढण्याची जी भूमिका होती, समान शत्रू, त्या भूमिकेच्या अनुषंगाने तो शब्द वापरला गेलेला होता। पण हिंदू मुस्लिम याच्यामध्ये पटाईत असलेले विजेचा दर का वाढणार आणि तो आम्ही वाढू देणार नाही हे नाही सांगणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ते नाही सांगणार, रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मागे पडले ते नाही सांगणार, महागाई वाढलेली त्या विषयावर बोलणार नाही। मात्र असा विषय ज्याच्यामध्ये थोडंसंही हिंदू मुस्लिम करायला भेटलं की लागलीच तुटून पडतात। या सर्वांचा निषेध आहे, कारण की सामान्य जनांशी यांना काहीही देणं घेणं नाही। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे। राज्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीचे निष्कर्ष आल्यानंतरच सविस्तर भाष्य केलं जाईल असं त्यांनी सांगितलंय। तसंच एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार पुढील दिशा ठरवली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या नावानं निवडून आलेल्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली। कोणासोबत जाणं आणि कोणाला सोबत घ्यायचं याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा परिषदेत 15 सदस्यांचा शिवसेना गट जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पाटण, जावळी, कराड, महाबळेश्वर आणि गोरेगाव पंचायत समित्यांमध्ये स्वतंत्र शिवसेना गट नोंदणीची प्रक्रिया सुरू असून संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली जाते। सोमवारी सर्व सदस्यांना संबंधित पंचायत समित्यांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। त्या दिवशी स्वतंत्र गटाची नोंदणी केली जाणार आहे। या प्रक्रियेची माहिती आपण आणि आमदार महेश शिंदे यांनी सदस्यांकडून जाणून घेतल्याचं देसाई यांनी सांगितलंय। निवडणुकीतील अनुभव आणि सदस्यांचं मत स्पष्टपणे समोर आलं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। दरम्यान मुंबईत जाऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून साताऱ्यातील सदस्यांचं मत मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल। सत्ता स्थापनेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रमुख आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत, राज्याच्या यंत्रणा पण चौकशी करतायत। चौकशीचे निष्कर्ष येऊ द्यात, मग त्या बाबतीत आपण बोलू। जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेलं त्याच्यापेक्षा वेगळं मत मंत्र्यांनी व्यक्त करणं हे योग्य नाही। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले त्यानुसार निष्कर्ष येऊ द्यात। तपासाचे प्राथमिक ते आल्यानंतर काय आहे येतात निष्कर्ष ते पाहू आणि मग त्याच्यावर बोलू। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं केलेल्या घातपाताच्या दाव्याला केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावलंय। दुर्घटनेचा तपास भारतीय यंत्रणांकडून सुरू आहे। आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरील यंत्रणेवर असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अहवाल येईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी नमूद केलंय। मोहोळ सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते। तपास प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून अधिकृत अहवाल आल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल असं त्यांनी सांगितलं। विमान दुर्घटना ही घातपात होती असा निष्कर्ष हा अमेरिकन इंटेलिजन्स ब्युरोनं काढला आणि त्याला भारतात मला असं वाटतं की याच्यामध्ये मान्यता दिली होती। मला याच्यात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपली यंत्रणा तपास करतीये, आपली यंत्रणा त्याच्यामध्ये काम करतीये। आज आपल्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवायचा की बाहेरच्या,
तर त्यामुळे आपल्या यंत्रणेचं काम चालू आहे. त्यांचा रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यावरती बोलणं आपल्याला संयुक्तिक होईल असं मला वाटतं. पण पहिल्यांदा जो रिपोर्ट आला होता त्याला प्राथमिक रिपोर्ट आला आहे. आपला अहमदाबादच्या विमान अपघातातला दुर्घटनेतला अंतिम रिपोर्ट अजून आलेला नाही. दुसरा एक प्रश्न म्हणजे सांगलीचं विमानतळ आहे त्यासाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं आंतरराज्यीय वाहन चोरी टोळीचा पर्दाफाश करत सुमारे 1,10,00,000 रुपये किमतीचे 2 टाटा सिग्मा कंपनीचे हायवा डंपर जप्त केलेत. या प्रकरणी राजस्थान आणि हरियाणातील 4 आरोपींना अटक करण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शिरपूर शहरातून 2 डंपर चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकानं सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान शिरपूर ते मध्य प्रदेश मार्गे राजस्थानातील भिलवाडा इथं आरोपींना अटक करण्यात यश आलं. आरोपींकडून चोरीला गेलेले दोन्ही हायवा डंपर तसंच चोरीसाठी वापरण्यात आलेली बलेनो कार जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईबाबत माहिती देताना धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलंय. 11 फेब्रुवारीला प्रदीप लक्ष्मण चौधरी आणि अमन अश्विन कटारिया यांनी अशी फिर्याद दिली होती की शिरपूर शहर पोलीस स्टेशनमधून त्यांचे 2 डंपर चोरीला गेलेले आहेत. या अनुषंगाने सिनियर पी किशोर परदेशी आणि त्याच्याबरोबर पोलीस हवालदार रवींद्र आखडमड, पोलीस हवालदार गोविंद कोळी आणि विनोद आखडमड आणि टीम यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक तपास करून राजस्थानमधून पूर पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपण 4 लोकांना याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्यांची नावं आहेत इरफान उस्मान मेव राहणार हरियाणा, नियामत दिनू मेव हा देखील राहणार हरियाणा, कालू गफूर खान मेव हल्ली मुक्काम भिलवाडा आणि महावीर प्रसाद भवनलालजी शर्मा भिलवाडा राजस्थान. या 4घांना आपण याच्यामधून अटक केलेली आहे. चोरीला गेलेले दोन्ही डंपर आपण ऑलमोस्ट 600 किलोमीटरवरनं आपण हस्तगत करून इथे आणलेले आहे आणि त्यांनी वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची कार देखील याच्यामध्ये आपण जप्त केलेली आहे. असा जवळजवळ 1,10,00,000चा मुद्देमाल आपण यामध्ये जप्त केलेला आहे आणि आता तपास पुढील चालू आहे. खवलेयुक्त त्वचा, लांबलचक शेपूट आणि रंग बदलण्याच्या वैशिष्ट्यासह झाडांवर दिसणारा सरडा आपण लहानपणापासून पाहत आलोय. साधारण 6 इंच ते 1 फूट लांबीचा सरडा हा सर्वसाधारणपणे आढळतो. मात्र कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शनात भारतातील सर्वात लांब सरडा पाहण्याची संधी नागरिकांना मिळते. हा सरडा ग्रीन इगुना जातीचा असून सुमारे 8 वर्षांचा आहे. त्याचं वजन अंदाजे 20 किलो आहे तर लांबी 5.5 फूट इतकी आहे. मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले किशोर चव्हाण हे या सरड्याचे पालक आहेत. टोनी असं नाव असलेला हा इग्वाना महाराष्ट्रातील वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेतलाय. घरातील सदस्याप्रमाणेच त्याचं आणि किशोर यांचं नातं झालंय. भूक लागल्यावर किंवा बाथरूमला जाण्याची गरज असल्यास तो सूचक हालचालींमधून आपल्या मालकाला संकेत देतो असं चव्हाण सांगतात. सध्या या अनोख्या सरड्याला पाहण्यासाठी प्रदर्शनात नागरिकांची मोठी गर्दी होते. नमस्कार, माझं नाव किशोर चव्हाण. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे आणि मी मुंबईला असते सर्व्हिसला. आणि फर्स्ट टाइम मी काहीतरी इथं प्रदर्शनला युनिक काहीतरी घेऊन यायचं माझ्या जवळचे मी इग्वाना घेऊन आलो आहे. हे जे तुम्ही बघताय हे इग्वाना म्हणतात त्याला. ही दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे आणि आपल्या इंडियामध्ये आपण याची ब्रीडिंग वगैरे आता चालू झालेली आहे. आपण इंडियामध्ये आपण पाळू शकतो, अलाउड करू शकतो. दुसरी गोष्ट याची खासियत म्हणजे जे काटेरी पूर्ण स्किन आहे यांची आणि हे पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. हे पूर्ण व्हेजिटेरियन आहेत. हे यांच्या डाएटमध्ये पालक, गाजर, काकडी, भोपळा, कोथिंबीर आणि सगळ्यात जास्त आवडीचा हा भोपळा त्यांचा सफरचंद आहे. आणि गेले 8 वर्ष झालं माझ्याकडं हा माझा मोठा इग्वाना आहे, त्याचं नाव टॉनी आहे. हा मी जेव्हा फर्स्ट टाइम आणलेला तेव्हा हा 6 इंचाचा होता. आता हा तब्बल 5 फुटाचा झालेला आहे. आणि बाकीचे इग्वाना आहेत ते पण हे 4 वर्षापूर्वी त्यांना घेतलेलं. ते आता ते पण आणलेलं तेव्हा 4 ते 5 इंच होते. त्यांची पण आता साईज आता 4 फूट पर्यंत झालेले. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांची साईज वगैरे वाढत राहते, त्यांनी मोठे होत राहतात. आणि फर्स्ट टाइम मला इकडे आल्यामुळे मला काहीतरी युनिक काहीतरी त्यांना लोकांना दाखवायची म्हणजे बरं वाटलं त्यांना दाखवल्याबद्दल. आणि कोल्हापूरकरांनी यावं, बघावं अशी माझी इच्छा आहे. आणि सारखं कुठं हे रेअर आहेत, कुठं कोणाला बघायला जास्त भेटत नाहीत. कोल्हापूरकरांनी यावं अशी माझी इच्छा आहे. नमस्कार.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लुटीला आळा घालण्यासाठी साखर कारखान्यातील वजन काटे डिजिटल पद्धतीने शासनाच्या सर्व्हरला जोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। राजू शेट्टी यांनी सांगितलंय की साखर कारखान्यांचे वजन काटे एका केंद्रीकृत डिजिटल सर्व्हरला जोडावेत। ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे। अखेर सरकारला याबाबत जाग आली असून डिजिटल प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जातोय असं त्यांनी नमूद केलंय। शेट्टी यांच्या मते काटामारीमुळे शेतकऱ्यांनी 100 टन ऊस दिला तरी त्याची नोंद केवळ 80 टनापर्यंत मर्यादित होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। ही पद्धत पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्यासमोर सरकारी मालकीचे स्वतंत्र वजन काटे उभारणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे राज्य शासनाच्या सर्व्हरला जोडल्याशिवाय ऊस उत्पादकांची लूट थांबणार नाही असा ठाम इशाराही शेट्टी यांनी दिलाय। महाराष्ट्रातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे हे डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीनं एकाच सर्व्हरला जोडावेत अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः सुद्धा करत आहे, त्याचा पाठपुरावा करतोय। अखेर सरकारला जाग आली आणि साखर आयुक्तांनी वैद्यमापनशास्त्र विभाग मुंबई जे वजन काट्यांचं नियंत्रण करणारे खातं आहे त्यांना पत्र लिहिलं आहे की वारंवार वजनाबद्दल वजन काटा मारल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत, माध्यमातून सुद्धा बातम्या येत आहेत आणि यावर काहीच कारवाई होत नाही। तेव्हा साखर आयुक्तांनी 2 मुद्दे वैद्यमापनशास्त्र विभागाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत। एक तर प्रत्येक साखर कारखान्याचा जो डिजिटल काटा आहे तो शासनाच्या एका सर्व्हरला जोडून घ्यावा, म्हणजे प्रत्येक काट्यामध्ये काही फेरफार झाली, छेडछाड झाली तर मुख्य सर्व्हर ज्याच्या नियंत्रणाखाली आहे त्यांच्या लक्षात येईल आणि तातडीनं या काटामारीवर आळा घालता येईल। या संदर्भामध्ये काय करता येईल किंवा दुसरी एक सूचना आम्ही केलेली होती की प्रत्येक साखर कारखान्यासमोर एक सरकारी वजन काटा उभा करावा, जेणेकरून शेतकरी त्या सरकारी वजन काट्यावरून ऊस वजन करून कारखान्याला नेऊन घालतील। या काट्यासाठी जो काही निधी उभा करायचा आहे तो एकतर जिल्हा नियोजन मंडळातून किंवा आमदार आणि खासदार यांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी उभा करता येणं सहज शक्य आहे। अगदीच गरज पडली तर शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थोडीफार रक्कम कपात करून जो जी काही 30-40 लाख रुपयाची आवश्यकता असते तेवढा निधी उभा करावा। परंतु ही जी लूट चालू आहे, सर्रास 20% वजन मारलं जातं। शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल आणि ही अशा प्रकारे दिवसा दरोडेखोरी होणार असेल तर याच्यावर आळा घालणं गरजेचं आहे। या काटामारीतून आणि रिकव्हरी चोरीतून महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारांचे काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झालेली आहे आणि या अर्थव्यवस्थेवर जर का नियंत्रण आणायचं असेल, टाच आणायची असेल तर सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं, हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेच्या विधानावरून राजकीय वातावरण तापलंय। आमदार संजय गायकवाड यांनी या मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया देत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय। सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप करत गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही। त्यांनी सपकाळ यांच्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली आहे। तसंच हर्षवर्धन सपकाळ ही निजामाची वैचारिक औलाद आहे असा आरोपही गायकवाड यांनी केलाय। या वक्तव्यामुळे बुलढाण्यात राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होते। हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलंय ज्याच्यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतायत की टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धा होते आणि त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजच्या समकक्ष समजायला हरकत नाही। तुम्ही कसं पाहता? छत्रपती शिवाजी महाराज
हे एक अद्वितीय अद्भुत योद्धा होते. त्या योद्ध्याची बरोबरी जगातल्या कुठल्याही योद्ध्याशी होऊ शकत नाही. ज्यांनी स्वतःच्या भरोशावर 18 पगड जातींना घेऊन जाऊन या मातृभूमीला परक्यांच्या त्रासातून मुक्त केलं, त्यांच्या जाचातून मुक्त केलं, या मायभूमीचं रक्षण केलं, माता बहिणींचं रक्षण केलं आणि या परकी आक्रमकांनी जी आमची मातृभूमी भारत माता गिळंकृत करायचा प्रयत्न केला, त्या सगळ्या परकी शक्तींना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला, नवी त्यांना नमहरम करून टाकलं. म्हणून शिवरायांची तुलना ही कोणाशी होऊ शकत नाही. टिपू सुलतानांची लढाई इंग्रजांसोबत नक्की त्या ठिकाणी झाल्या, परंतु शिवरायांची त्याची तुलना होऊ शकत नाही. राहिला हर्षवर्धन सपकाळ, तर हा हैदराबादच्या निजामाची वैचारिक अवलाद आहे, हे नेहमी सांगत असतो. त्याला वारंवार या मातृभूमीशी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं त्याच्याबद्दल वारंवार बोलण्याची त्याला सवय आहे. एवढा तो राजकीय नेत्यांबद्दलही काही त्या ठिकाणी बोलत असतो, पण शिवरायांची तुलना कोणाशी दुसऱ्या इतरांशी करू नये. परळी इथं सुरू असलेल्या महापशुधन एक्स्पोमध्ये पप्पी घेणारी काजळी खिलार जातीची बैलजोडी सोन्या आणि मोन्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आयोजित 3 दिवसांच्या या प्रदर्शनात विविध पशुधनासह ही बैलजोडी विशेष आकर्षण ठरते. काजळी खिलार ही ताकदवान आणि देखणी जात म्हणून ओळखली जाते. सोन्या आणि मोन्या या बैलांची ठेवण, उंची आणि देखणेपणा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. त्यापैकी सोन्या हा बैल मालकाकडून प्रेमानं पप्पी घेत असल्यानं विशेष चर्चेत आलाय. या बैलजोडीचे मालक दौंड तालुक्यातील नंदादेवी गावचे संतोष कोकणे आहेत. सोन्याला दररोज विशेष खुराक दिला जातो अशी माहिती त्यांनी दिली आहे. प्रदर्शनादरम्यान अनेक शेतकरी आणि पशुपालक या बैलजोडीची पाहणी करत असून छायाचित्र काढण्यासाठीही मोठी गर्दी होते. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.